रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 8 उपाधी लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती। किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 19 शिकवण नाम आणि समास 8 दिलेला आहे। उपाधी लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। समर्थ या समासामध्ये उपाधी लक्षण निरूपण नाम आपल्याला देत आहेत, त्याचं विवरण समर्थ करत आहेत। समर्थ म्हणत आहे सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती। सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत, परिभ्रमण केल्यामुळे त्यांचं कौतुक आपल्याला पाहायला मिळतं आणि नाना प्रकारचे विचारही आपल्या नजरेला पडतात। म्हणून म्हटले नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती, म्हणजे नाना प्रकारचे विवेक आपल्याला तिथे दिसतात, म्हणजे आढळू लागती। मग समर्थ म्हणतात आहे की उपाधी लक्षण समर्थांनी दिलेलं आहे। मग किती नाना प्रकारचे विवेक आढळू लागती, म्हणजे नाना प्रकारचे विवेक आपल्या काय होतात नजरेस पडतात। आणि म्हणून समर्थ इथे म्हणत आहे सृष्टीमध्ये बहुलोक, कारण जितके लोक आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती। प्रत्येक माणूस जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे। जेवढ्या व्यक्ती आहेत तितक्या तेवढ्या काय आहेत प्रकृती आहेत। म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये परमेश्वर वास करतो आहे। आणि म्हणून समर्थांनी म्हटलं आहे सृष्टीमध्ये बहुलोक, भरपूर लोक आहेत या सृष्टीमध्ये। कोण चांगला आहे कोण वाईट आहे, प्रत्येकामध्ये चांगले गुण आहेत, प्रत्येकामध्ये वाईटही गुण आहेत। कोणाचा एखाद्याचा रजोगुण तमोगुण किंवा सत्वगुण, एखादा गुण जास्त असतो एखाद्याचा कमी असतो, ते समप्रमाणात असले पाहिजे। म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढंच ते असलं पाहिजे। परंतु काही जणांच्या जवळ तो जास्त असतो, काही जणांच्या जवळ कमी असतो। मग समर्थ म्हणतात आहे प्रत्येकाजवळ वेगवेगळा आहे विवेकाने विचाराने, म्हणजे प्रत्येक जण हा कसा आहे वेगवेगळा आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितले आहे की मना मानसी दुःख आणू रे का, कारण समर्थ म्हणतात आहे की आपण किती शोध घेतो आहे दुःखाचा शोकाचा, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा आहे। जसा मनुष्य आहे त्याची तसं दुःखाचं कारण सुखाचं कारण हे कसं आहे वेगवेगळं आहे। मग समर्थ म्हणतात आहे हे मनशांती दुःख शोक चिंता कसं निर्माण होतं, मग त्यावर समर्थ म्हणतात आहे की नाना प्रकारचे लोक आहेत। मग नाना प्रकारचे लोक असल्यामुळे हे नाना प्रकारचे सगळे विवेक हे सगळं आपल्याला काय होतं बघायला मिळतं। म्हणून पुढे दिलंय किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना। म्हणजे कित्येक प्रापंचिक लोक असे असतात की काय होतं किती प्रपंची जन, काही परमार्थिक आहेत काही प्रपंच आहेत, काही संसारामध्ये एवढे अडकलेले आहेत की भगवंतासाठी 5 मिनिटं सुद्धा वेळ नाही। त्या संसारामध्ये माझा व्याप कसा वाढेल, माझं हे राज्य माझी ही जी हे आहे संपत्ती आहे सत्ता आहे ती माझी कशी वाढेल याच्यामध्ये गुंतलेले आहेत। म्हणजे जो नरदेह आपल्याला दुर्मिळ मिळतो आहे, समर्थ म्हणतात आहे एवढं सगळं आपल्याला एवढ्या कष्टाने हा मनुष्य देह मिळतो आहे। आणि त्या मनुष्य देह आपल्याला मिळाल्यानंतर त्याचं आपल्याला सोनं करायचं सोडून आपण त्या भौतिक सुखाच्या मागे आपण पळतो आहे। मग तिथे कुठेतरी आपल्याला बंधन आलं पाहिजे। म्हणजे समर्थ म्हणतात आहे किती प्रपंची जन किती प्रापंचिक लोक असे असतात की अखंड वृत्ती उदासीन, म्हणजे त्यांची वृत्ती ही कशी असते अखंड उदासीन असते। आणि म्हणून समर्थ म्हणतात सुख दुःखे समाधान दंडळेना। अखंड त्यांची वृत्ती जी आहे ती उदासीन असते, ते अलिप्तपणे वागत असतात आणि सुख दुःखामुळे त्यांचे समाधान जराही ढळत नाही। म्हणजे ते आपल्यामध्ये ते एवढे स्थिर असतात, विवेकाने ते विचार करतात आणि विवेक असल्यामुळे त्यांना माहिती आहे सुख येणार आहे दुःख जाणार आहे आणि दुःख येणार आहे सुख जाणार आहे। म्हणजे काही काळासाठी सुख आहे
आणि काही काळासाठी दुःख आहे. दुःख हे कायम नाही आणि सुखही कायम नाही. जसं येणार आहे तसं जाणारही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्यांची वृत्ती कशी आहे, अखंड उदासीन आहे. ते अलिप्तपणे वागत असतात आणि सुख दुःखामुळे त्यांचे समाधान काय होतं, जराही ढळत नाही. मग समर्थ म्हणतात आहे जे मनशांती आहे, दुःख आहे, शोक आहे, चिंता आहे, ते कोण निर्माण करतं, त्यावर उपाय तरी काय आहे. म्हणजे हे सगळं जे आहे त्याच्यावर उपाय पण आपल्याला निघता आला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे सद्गुरूंनी एवढं आपल्याला दिलेलं आहे, हे सद्गुरू राया तुम्ही एवढं सगळं दिलेलं आहे, उत्तमाचा देह दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला सगळं दिलेलं आहे. समर्थांनी सगळं उत्तमाचं म्हणजे प्रापंचिकही सुख आहे, आध्यात्मिकही सुख आहे. प्रपंच करूनही मला उत्तमरित्या अध्यात्माला वेळ देता येतो आहे. संसारातून मी उत्तमरित्या वेळ काढून मी सद्गुरू भजनी बसते आहे, सद्गुरूंचं भजन करतो आहे. मग ही कोणाची कृपा आहे, आपल्या सद्गुरू रायांची कृपा आहे, आपल्या भगवंताची कृपा आहे. मग समर्थांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. मग आपण त्यातून वेळ काढून आपल्या सद्गुरुरायांसाठी, आपल्या परब्रह्मासाठी, आपल्या देवासाठी, आपल्या माऊलींसाठी आपल्याला वेळ काढता आला पाहिजे. मग हे सुख दुःख काय आहे, म्हणून समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलं आहे की त्यांच्या शिकवणीप्रमाणे तू माझ्याप्रमाणे ती कृती केते. म्हणजे समर्थ म्हणतात आहे हे आचरणात कुठे येतात, हे खरं तर आपण पाहिलं पाहिजे. आजच्या म्हणजे श्रवणासाठी हे समर्थांनी दिलेलं आहे की किती प्रपंची जन आहेत, अखंड वृत्ती त्यांची कशी आहे, उदासीन आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे सुख दुःखे समाधान आढळेना. म्हणून सांगितलं आहे की सुखाने आणि दुःखामुळे ते जराही ढळत नाही. पण हे सुख दुःख येतं तरी कसं, म्हणून समर्थ म्हणतात की समर्थांनी सांगितलंय मना मानसी दुःख आणू नको रे. आपण किती शोध घेतो दुःखाचा, शोकाचा, ताणतणावाचा, टेन्शनचा, वेगवेगळ्या दुःखमय घटनांचा किती शोध घेतो आपण, रात्रंदिवस शोध घेतो, पण आम्हाला ते दुःखाचं कारणच सापडत नाही. बघा कधी पण सापडतं का, नाही सापडत. दुःखाचा कत्ता करता करविता सापडत नाही. दुःखाचं मूळ आम्हाला शोधता येत नाही. आणि म्हणून दुःखाचं मूळ न शोधल्यामुळे, ते न सापडल्यामुळे तेच खरं अजून दुःखामध्ये भर टाकायला कारणीभूत ठरतं असं वाटतं. पण तेच खरं कारण आहे. एकदा का आपल्याला कुठलं तरी मूळ समजलं, एखादा कुठलंही सूत्र एकदा सापडलं ना आपल्याला, की मग तो विषय समजून घ्यायला, त्या विषयावरती आपण सुंदर मार्गदर्शन करायला आपल्याला खूप आनंद होतो. कारण मनातल्या शोकांचं मूळ शोधायचं आहे. आणि हे मूळ शोधत असताना, दुःखाचं कारण शोधत असताना, कारण कसं आहे समर्थ म्हणतात आहे किती प्रपंची जन आहे, त्यांची अखंड वृत्ती कशी आहे, उदासीन आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कसं राहता आलं पाहिजे, प्रसन्न राहता आलं पाहिजे. हे सद्गुरू राया तुम्ही हे जे उत्तमाचे दिवस मला दिलेले आहेत, ही तुमची कृपा आहे. जरी कष्ट दिले आहेत तरी त्यातून उत्तमच काहीतरी निघणार आहे. मी कणखर होणार आहे, मी निर्भय होणार आहे, माझ्या स्वतःच्या मतावर मी ठाम राहणार आहे, माझा विश्वास मी गमावणार नाही. म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला दुःख दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती समर्थ आपल्याला काय करतात, उभारी देतात बघा. मग त्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की हे सगळं कुठलंही सूत्र एकदा का आपल्याला सापडलं ना, का मग ते विषय समजावून घ्यायला, त्या विषयावरती आपण सुंदर मार्गदर्शन करायला आपल्याला खूप आनंद होतो. मग मनाच्या शोकांचं मूळ शोधायचं आहे. आणि हे मूळ शोधत असताना, दुःखाचं कारण शोधत असताना, शोकाचं कारण शोधत असताना, चिंतेचं कारण शोधत असताना समर्थ इथे स्पष्टपणे सांगतात की मना मानसी दुःख आणू नको रे. काय म्हटलंय समर्थाने, मना मानसी दुःख आणू नको रे. मनाच्या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे समर्थाने. याचा अर्थ एवढाच होतो की मनामध्ये निर्माण होणारं दुःख जे आहे, हे दुःख फक्त मन आणि मनच निर्माण करत. प्रत्यक्ष दुःखाचा किती मोठा त्याचा विषय असेल, किंवा किती मोठा प्रकार असेल, किंवा त्या दुःखाचं किती मोठं स्वरूप असेल, हे सांगता येत नाही. दुःखाचं कारण किंवा त्याचं स्वरूप हे खूप छोटंही असू शकतं आणि लहानही असू शकतं, खूप मोठंही असू शकतं. मग समर्थ म्हणतात आहे खूप किरकोळही असू शकतं, साधेपणाचं असू शकतं, छोटंसं शोकाचं, दुःखाचं, ताणतणावाचं, चिंतेचं कारण त्याला आम्ही डोंगरा एवढा मोठा आकार दिलेला असतो. त्या डोंगरा एवढी उंची मी माझ्या मनाने उभी केलेली असते.
दुःख छोटं आहे, पण त्याला किती उभारी द्यायची आहे, त्याला किती उंच पोचवायचं आहे, त्याला कितीपर्यंत लांबवायचं आहे, त्याचा विस्तार किती करायचा आहे हे आपल्यावर आहे. म्हणजे एखादा कुठलाही विषय असू दे, तो विषय आपण जास्त चगळत बसायचा नाही. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, एखादं नाही पटलं, एखादं खटकलं तर आपण जास्त त्याच्यावर चगळत बसणं योग्य नाही. तिथल्या तिथे तो विषय सोडून द्या, त्या विषयामध्ये पुन्हा पुन्हा अडकू नका. जर विषय तिथे वाढत असेल तर तिथे संवाद टाळा आणि तिथून बाजूला व्हा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जर तिथे वाद होत असेल तर आपल्याला कधी कधी मौन धारण करणं हे सगळ्यात बेस्ट आहे. मग आपण त्याला किती हाकार देतो, त्या दुःखाला किती किती म्हणजे भरारी देतो, ही माझ्या मनाने उभी केलेली आहे. म्हणून डोंगरा एवढी उंची मी माझ्या मनाने उभी केलेली असते. म्हणून म्हटलेलं आहे ना की आपण जे वाईट चिंतन करतो ना, तेवढा आपल्या वैरी सुद्धा आपल्याबद्दल वाईट चिंतन करत नसतो. आपला जो वैरी आहे ना तो सुद्धा, म्हणजे जे मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपण जेवढं वाईट चिंतत असतो तेवढा आपला वैरी पण चिंतू शकत नाही. म्हणून जास्त विचार करू नये एखाद्या गोष्टीचं. ठीक आहे ना, तेवढ्यात तेवढी ती गोष्ट घ्यायची आणि सोडून द्यायची. जास्त विचार कशाला करताय, एखाद्या विषयावर जास्त चर्चा करायची नाही. तो विषय तिथे सोडून द्या, त्यातून बाहेर पडा. कारण ज्या विषयात पडलं पाहिजे त्या विषयात मनुष्य देह पडत नाही. दुसरेच विषय घेऊन मनुष्याला टेन्शन असतं, मग ते घ्यायचंय का नाही. ज्याचं टेन्शन घ्यायचंय, दिवसभरात मला काही करून 2 तास माझ्या सद्गुरूंसाठी, माझ्या परब्रह्मासाठी, माझ्या परमेश्वरासाठी, माझ्या ईश्वरासाठी मला द्यायचं आहे, मग त्याच्यासाठी मला हे सगळं करणं गरजेचं आहे. मग मला सकाळी उठलं पाहिजे लवकर, सगळी कामं माझी आवरून, सगळं मुलाबाळांचं करून, नवऱ्याचा डबा करून, सगळं करून, माझं काय आहे ते सगळं करून मला सकाळी कामावर पण जायचं आहे आणि मला भगवंताची भक्ती पण करायची आहे. पोटासाठी अन्न पण शिजवायचं आहे. म्हणजे ही सगळी कामं जी आहेत ते आपलं नियोजन आपलं असावं. हे तिकडं तिकडं याच्या त्याच्या गोष्टीमध्ये त्याचं ऐकलं याचं ऐकलं, एकच गोष्ट 17 वेळा ठरवली, तसं करू नये. समर्थ म्हणतात आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला परमार्थ साधायचा आहे. आपल्याला कसा वेळ मिळेल माझ्या देवासाठी, माझ्या ईश्वरासाठी, माझ्या परब्रह्मासाठी, तो वेळ आपल्याला साठवता आला पाहिजे. कुठे जरी बसलोय, शांत ठिकाणी बसलोय, तर आपल्याला परब्रह्माची, आपलं जे आराध्य दैवत आहे त्याची आपल्याला काय करता आली पाहिजे. समर्थ म्हणतात आहे पूजा करता आली पाहिजे. म्हणजे त्याचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. कारण खळखळाट, पाण्याचा जो खळखळाट असतो, जर पाणी जर हलवलं तर ते सगळं काय होतो, खळखळाट, तो फेस सगळा वर येतो. मग ते स्वच्छ पाणी दिसत नाही. जर स्वच्छ पाणी असेल तर आतलं सगळं दिसतं. मग त्याच्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. जेव्हा मन शांत असेल तेव्हा आपल्याला परब्रह्माची भेटी होणार आहे. माझ्या परमेश्वराचं मला करायचं आहे. ज्या परमेश्वराने मला एवढं उत्तमाचं आयुष्य दिलेलं आहे, उत्तमाचं सगळं दिलेलं आहे, मला उत्तमाचं माझं शरीर दिलेलं आहे, माझी माणसं उत्तमाची आहे, माझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती सद्गुरू रायाने मला खूप चांगली दिलेली आहेत. प्रत्येकाकडून काही ना काही कधी कोणाच्या ना कोणाच्या रूपात सद्गुरू मला येऊन बोध देत असतात. मग हे कोणामुळे घडतं आहे, हे माझ्या परमेश्वरामुळे घडतं आहे. मग हे माझं आचरण कसं असलं पाहिजे हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आपल्याला वाईट विचार सोडूनच द्यायचा आहे. कारण किती प्रपंची जन आहे, त्यांची वृत्ती कशी आहे, अखंड उदासीनच राहते आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आपलं मन जेवढं वाईट विचार करतं ना, तेवढा समोरचा माणूस एवढा वाईट विचार करू शकत नाही. कारण त्यालाही त्याचं मन आहे शेवटी. म्हणून आपण विचार करायचा की आपल्या मनातलं दुःख जे आहे ते, आपल्या मनातली सल जी आहे, दुःखाची, ताणतणावाची, चिंतेची, ज्या सगळ्या गोष्टींची जी आमच्या मनामध्ये कुठेतरी ती चिंता आहे जी आहे, याचं कारण माझं मन आणि मनच. म्हणून समर्थ म्हणतात मना मानसी दुःख आणू नको रे. मना तू दुःख निर्माण करू नकोस, माझ्या मनात कुठलंही दुःख आणू नकोस. याचा अर्थ असा आहे की हे मानसी दुःख आणू नको रे म्हटलं की आणलेलं आहे. म्हणजे उसनं आणलंय, मागून आणलंय, कुठेतरी याचना करून आणलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. साधं सहज गणित आहे की नाही. जे जे निर्माण होतं ते सगळं कसं आहे, नाशवंत आहे.
मग आपल्याला या भौतिक गोष्टींमध्ये अडकायचं आहे का? नाही. मग जे जे उत्पन्न होतं ते कसं आहे? नाशवंत आहे. मग असतची असे सर्व काळ काय आहे? तो एक परब्रह्म असतची असे सर्व काळ. मग जे मी विचार केलेला असतो तो सगळाचा सगळा विचार कधीतरी संपणारा असतो. मग तर दुःखाचा एवढा मोठा डोंगर निर्माण करण्याचं नेमकं कारण काय? याचं कारण शोधायला गेलो ना तर फक्त आणि फक्त आपल्या मनाची झालेली जडणघडण, आपल्या मनामध्ये झालेले संस्कार. झोप लागत नाही त्या विचारांनी, त्या चिंतेने, त्या काळजीने, त्या दुःखाने. दुःख एवढं नसतं. ही जी दुःख आहेत ना, ही दुःख आणलेली आहेत, मनाने निर्माण केलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, मना मानसी दुःख आणू नको रे. म्हणजे दुःख आणायची नाही आहेत आपल्याला. मना सर्वथा शोक चिंता नको रे. म्हणजे काय? दुःख, शोक, चिंता ही तर आमची रोजची दैनंदिनी आहे. या रोजच्या दैनंदिनीमध्ये निर्माण होणारे दुःखाचे प्रकार, शोकाचे प्रकार, चिंतेचे प्रकार, या सगळ्या गोष्टींचा समर्थाने सुंदर अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे की तुझी दुःख दुसरा कुणीही निर्माण करू शकत नाही, तर तुझी दुःख तूच निर्माण करतोस आहेस. मग स्वाभाविक आहे आपण दुसऱ्याला दुःख द्यायचंय का? नाही. दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्याला पण दुःख मिळणार. दुःख कोणी निर्माण करू शकत नाही. म्हणून समर्थांनी ते दिलेलं आहे की विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. देहबुद्धीचं निरसन आपल्याला त्या आत्मानंदात, आत्मशांतीचा अनुभव घ्यायचा आहे. देहामध्ये असूनच तो घ्यायचा आहे. देहाचं अस्तित्व असतानाच तो घ्यायचा आहे. देहाची क्षीणता करायची, आपल्याला देहबुद्धीचं सामर्थ्य कमी करायचं आहे. देह हे माध्यम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जेवढं आहे ना ते उत्तमाचं घ्या. उत्तमाचं आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की अखंड स्मरणात आपण असलं पाहिजे. अखंड आपल्या अंतरी निवेदन कसं मांडता आलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की काय, कुठे, कधी, कसं बोलावं, कसं लिहावं, कसं माझ्या भगवंताला मी भेटावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की स्वभावेची नेमक बोलती, सहजची नेमक चालती, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने. ते स्वाभाविकच अत्यंत मोजकं बोलतात. म्हणजे काही समर्थ म्हणतात काही न बोलल्यामुळे पण सगळं वारे म्हणजे सगळे धागेदोरे काय होतात, सुटतात. कधी कधी खूप बोलल्यामुळे ते अडकतात आणि कधी कधी न बोलल्यामुळे सुटतात. म्हणजे स्वाभाविकच अत्यंत मोजके बोलतात, सहजच नियमितपणाने वागतात आणि त्यांची बोलण्याची पद्धत अशी अपूर्व असते की ती सर्वांनाच मान्य होते. सगळ्यांनाच ती काय होते, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने. सगळ्यांना ती काय होते, आवडत असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की माणसाने काय करावं, नेमकंच बोलावं. उगाच विनाकारण फापट पसारा कुठलाही मांडू नाही. जेवढं दिलं आहे ना, जेवढं बोलायचं आहे ना तेवढंच बोलून आपल्याला तो विषय तिथे संपवता आला पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय ते स्वभावाची अत्यंत स्वाभाविक असते. कसं करतात, कमी बोलतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सहजची ताळत ज्ञान येते. सहजच येते. ते कुठे सांगितलेलं नसतं, कोणी सांगितलेलं नसतं. त्यांचा स्वभावच तसा असतो. त्यांचं मन सांगत असतं की आता इथे काही बोलायचं नाही, शांत राहायचं. एखादी व्यक्ती एवढी शांत असतात, कितीही भांडण तंटा झाला, कितीही काही झालं तरी सुद्धा ते तोंडातून एक शब्द काढत नाहीत. मग तिथे वाद काय होतो, टळतो. म्हणून समर्थ म्हणतात एखादा सहजची ताळ ज्ञान येते, स्वभावेची राग ज्ञान उमटते, सहजची कळत जाते न्याये नीती लक्षण. म्हणजे त्यांना सहजच ताळाचे ज्ञान असतं. स्वाभाविकपणे रागाचं ज्ञान प्रगट होतं आणि सहजच त्यांच्या ठिकाणी न्याय आणि नीतीचं लक्षण काय होतं, आढळून येतं. म्हणून पुढे दिलंय एखादा आढळे गाजी, सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडीताजी प्राणी मात्रांची. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की एखादा असा पराक्रमी पुरुष आढळतो की एखादा आढळे गाजी. मग सगळे लोक त्याच्यावर काय होतात, अखंड खुश असतात. सकळ लोक अखंड जगी, सकळ लोक अखंड राजी. म्हणजे एखादी लोक बघा, काही लोक असतात ना त्यांच्यावर लोक खूप खुश असतात. ती लोक एवढं लोकांना सुख देतात, एवढा आनंद देतात. त्यांच्या सहवासात राहिलं ना की असं वाटतं की हा नित्य नव्याने मला भेटतो आहे. काही लोक असे असतात
की खूप बरं वाटतं त्यांच्यासोबत राहिल्याने, खूप बरं वाटतं त्यांच्यासोबत बोलल्याने. म्हणजे आपलं मन मोकळं होतं आणि एखाद्याच्या सोबत राहिल्याने आपल्याला खूप म्हणजे घुटमळल्यासारखं होतं. परंतु एखाद्याच्या सोबत राहिल्याने एवढा आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो की असं वाटतं की हा मला नवीन 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 म्हणजे दरवेळी मिळताना नवीन रूपाने मिळतो आहे. तो एवढा त्याच्यामध्ये हे होतो की त्याला हसवतो, त्याला खेळवतो, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला उत्तमाच्या सांगतो, हसत खेळत त्याचा दिवस जातो. मग त्याच्यासोबत राहिल्याने त्याला भरपूर आनंद होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, एखादा आढळे गाजी सकळ लोक अखंड राजी. म्हणजे एखादा पराक्रमी पुरुष असा आढळतो की सगळे लोक त्याच्यावर अखंड खुश असतात. आणि म्हणून सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्रांची. मग प्राणी मात्रांना त्याच्याविषयी नित्य नवी आवड वाटत असते. म्हणजे माणसांनाच नाही तर प्राणी मात्रांना म्हणजे सगळ्यांना त्याचा काय वाटतो, लोभ वाटतो. मग असं आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणजे आपण जिथे जातो तिथे नित्य नवा आपल्याला असलं पाहिजे. मागचं काढलं पुढचं काढलं काही काढायची गरज नाही. माणसांसोबत आपल्याला हे आयुष्य जे मिळालेलं आहे याचा काही भरोसा नाही. आज मी आहे उद्या असणार नसणार याचा मला काही भरोसा नाही, याचं मी काही सांगू शकत नाही. मग त्याचा ताबा आपला म्हणजे आपण जीवन कसं जगावं, दुसऱ्याला आनंद देता आला पाहिजे, दुसऱ्याच्या मुखावर आपल्याला आनंद बघता आला पाहिजे. आपल्यामुळे जर कोणी हसत असेल, आपल्यामुळे जर कोणी उत्तमाचं जगत असेल, आपल्यामुळे जर कोणाला आनंद वाटत असेल तर त्याच्यापेक्षा सुख काही नाही या जगात. मग आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर जर हास्य येत असेल, आपल्यामुळे कोणाचा चेहरा जर उजळत असेल, आपल्यामुळे कोणाला सुख होत असेल, आपल्यामुळे कोणी जर सुखी होत असेल तर त्याच्यापेक्षा पुण्य काहीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, एखादा आढळे गाजी सकळ लोक अखंड राजी. सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्रांची. चुकोना उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते. महंताचे लक्षण असे वाटते अकस्मात. म्हणजे समर्थ म्हणतात की एखाद्या वेळी असं चुकून घडतं की फार मोठा ठेवा हाती लागतो. चुकून उदंड आढळते. चुकून म्हणजे ज्याची आपल्याला कधीही कल्पना नसते. मग समर्थ म्हणतात काय सापडतं. मग समर्थांनी सांगितलेलं आहे की असा योग येतो की तो माझा अविस्मरणीय क्षण होता किंवा तो माझा अविस्मरणीय दिवस होता, मी त्याला कधीच विसरू शकत नाही. म्हणजे चुकून उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते. म्हणजे एखाद्या वेळी असं चुकून घडतं की फार मोठा ठेवा हाती लागतो. एखादी अशी थोर व्यक्ती दृष्टीस पडते, महंतांची सर्व लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत असं वाटू लागतं. एखाद्या वेळी बघा आपण असं सहज चुकून आपण चाललेलो आहोत आणि आपल्याला अशी प्रचिती येते की भगवंताची आपल्याला काय होते, चाहूल लागते. असं वाटतं एखादा आपल्याला संकट असेल किंवा काहीतरी असं चुकून एखाद्या ज्याची आपण कल्पनाच केलेली नाही, त्यावेळी आपल्याला समजा जर आपल्या परब्रह्माची आपल्याला भेटी झाली, परब्रह्माचा बोध झाला, तर आपण एवढे खुश होतो की म्हणतो आपण अलभ्य लाभ, आज मला अलभ्य लाभ झाला. हा अलभ्य लाभ परम सुख हे मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या परब्रह्माने, माझ्या ईश्वरांनी मला दर्शन दिलेलं आहे. कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला येऊन दर्शन देतात, आपल्याला बोध देतात. कुठून ना कुठून आपल्याला काही गोष्टी उत्तमाच्या ज्याच्यात आपण अडकलेलो आहे तिथून सहज न कळत म्हणजे आपण त्या व्यक्तीची अशी ओळखीची पण व्यक्ती किंवा अनोळखी पण व्यक्ती कोणीही असो कोणाच्याही रूपात येऊन आपल्याला त्यांचं काय होतं, दर्शन होतं. म्हणजे त्याच्यातून आपल्याला ते बाहेर काढतात. म्हणून समर्थ म्हणतात, चुकून उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते. महंताचे लक्षण ऐसे वाटते अकस्मात. म्हणजे सगळी लक्षणं माझ्या परब्रह्माची आहेत, श्रीराम त्यांच्याकडे जी सगळी लक्षणं होती ती लक्षणं मला त्या मनुष्यामध्ये दिसली. म्हणजे एखाद्या मनुष्यामध्ये आपल्याला भगवंत दिसतो बघा. म्हणजे त्याची लक्षणं जी आहे ती भगवंतासारखी असतात. मग ते कधी होतं, चुकून घडतं, आपण वाट बघत असतो त्यावेळी नाही, चुकून एखाद्या वेळी चुकून असं घडतं, फार मोठा ठेवा हाती लागतो, अलभ्य लाभ आपल्याला होतो आणि आपल्याला एवढा आनंद होतो की आपला गगनात मावेनासा होतो आणि अखंड तो आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या लक्षात राहतो. आपण मग सांगतो तो दिवस खूप उत्तमाचा होता, माझी आणि माझ्या परब्रह्माची भेट झालेली होती. मग एखादी अशी थोर व्यक्ती दृष्टीस पडते आणि वाटतं महंताची सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी आहेत असं आपल्याला वाटू लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, चुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते. महंताचे लक्षण ऐसे वाटते अकस्मात.
ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. मग ऐसा आढळता लोक, अशी व्यक्ती चमत्कार वाटावा अशी गुणग्राहक असते. त्याचं बोलणं अनुभवाचं आणि निश्चयात्मक आणि मोजकच असतं. म्हणजे त्या व्यक्तींना भेटल्यानंतर ऐसा आढळता लोक, तसं आपल्या परब्रह्माला भेटल्यानंतर म्हणजे त्या व्यक्तींना भेटल्यानंतर अशी व्यक्ती चमत्कार वाटावा अशी गुणग्राहक असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखी असते. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं, त्यांचं राहणं हे सगळं आपल्याला काय होतं, भावतं. असं वाटतं की माझा परब्रह्म माझ्यासोबत आहे. माझ्या परब्रह्माला माझी किती काळजी आहे. एखाद्या वेळी असा प्रसंग येतो की साक्षात परब्रह्म येऊन आपलं सगळं काम सोडवतात आणि त्या व्यक्तीकडे आपण ते बघतच राहतो. आपल्याला वाटतं की ज्याचीही मी कधी कल्पना नव्हती केली त्या व्यक्तीने माझे हे काम करून दिलं. म्हणजे समर्थ म्हणतात ती व्यक्तीकडे गुणग्राहक असते. चमत्कार असावा अशी ती गुणग्राहक असते. त्याचं बोलणं अनुभवाचं निश्चयात्मक आणि कसं असतं, मोजकच असतं. म्हणून ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचं. म्हणजे प्रत्ययाचं बोलणं असतं त्यांचं, नेमकंच बोलणं, त्याच्या व्यतिरिक्त बोलणं नाही. नेमकंच बोलणं आणि त्याच्यातूनच काय होतो, आपल्याला बोध मिळतो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे बराबर चिंध्या नाही, नेमकंच बोलणं, क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. मग पुढे समर्थाने दिले, सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुके ना की. मग समर्थ म्हणत आहेत की आपले सकळ अवगुणामध्ये मोठे पाप करंटपण चुके ना की. मग आता समर्थाने दिलंय, काय सांगितलं आहे की सगळ्या अवगुणांमध्ये मोठा अवगुण कुठला असेल, सकळ अवगुणांमध्ये अवगुण. सगळ्या अवगुणांमध्ये सगळ्यात मोठा अवगुण कुठला असेल तर काय सांगितलंय, आपले अवगुण वाटती गुण. आपले अवगुण जे आहेत हेच गुण वाटू लागतात. मोठे पाप करंटपण चुके ना की. म्हणजे आपले अवगुणच हे काय वाटू लागतात, गुण वाटू लागतात. हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. आणि हे फार मोठे पाप करंटपण चुके ना की. हे फार मोठं पाप आहे आणि त्यामुळे करंटपण आल्याशिवाय आपल्याकडे राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपले गुण आहे ते आपल्याला अवगुण वाटता कामा, म्हणजे आपले अवगुण आहे ते आपल्याला गुण वाटता कामा नाही. आपल्याकडे जे अवगुण आहे त्यांचा आपल्याला निचरा करता आला पाहिजे, त्यांना वेळीच थांबवलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपले जर अवगुण असतील तर त्या अवगुणांवर आपल्याला आळा घालता आला पाहिजे. एखादा आपल्या अवगुण आहे आपल्याला माहीत आहे, दुसऱ्याला सांगायची गरज नाही, परंतु आपल्या अंतरामध्ये माझं मन मला सांगत आहे की हा माझा अवगुण आहे, याच्याबद्दल मला प्रीती वाटता कामा नये. हा गुण मला, जो अवगुण आहे हा मला मुळापासून उपटून काढायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपले अवगुण वाटती गुण असं आपण वागता कामा नये. मग आपल्यामधील जे अवगुण आहे ते कधीच जाणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात सकळ अवगुणांमध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुके ना की. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्या अवगुणांना आपल्याला तिथेच ताबा घालता आला पाहिजे, तिथेच आपल्याला थांबवता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे आपण कसं केलं पाहिजे, हे कसं आपलं, कारण विषय माणसाचे हाल करतात आहे. विषयांमध्ये आपण जर अडकलो तर इथून आपली सुटका नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्याच्यापेक्षा समर्थ म्हणतात आहे जे सगळं आहे की हे सगळं आहे ते आपल्याला सद्गुरूचरणी सोडता आलं पाहिजे. आपला जर अवगुण असेल, आपल्याला माहीत आहे माझ्यामध्ये हा सगळ्यात मोठा अवगुण आहे, मग तो आपल्याला सोडता आला पाहिजे. मग हे सगळं थकून भागून फिरून इकडून तिकडून जाऊन येण्यापेक्षा, मग सद्गुरूंना आपण शरण येण्यापेक्षा आधीच उठल्याबरोबर सद्गुरूंना दंडवत घालावं, सद्गुरूंना स्मरण करावं आणि संध्याकाळी झोपताना श्री सद्गुरू स्मरण करावं. आणि सगळं तीर्थक्षेत्र तीर्थभ्रमण करण्याचं पुण्य सगळं समर्थ म्हणतात सगळा भाग श्री सद्गुरू म्हणजे मनुष्याला प्राप्त करून देतात. म्हणून म्हटलेलं आहे सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना.
अंतरस्थितीची आखुना अंतर्निष्ठ जाणती. म्हणजे समर्थ म्हणतात आहे ते सगळे गुण आम्हाला सद्गुरुचरणी वाहता आले पाहिजे, सद्गुरुचरणी सोडता आले पाहिजेत, कारण ते अवगुण आपल्याला गुण वाटत आहेत. मग या देहामध्ये समर्थ म्हणतात विषय एवढे आहेत की षडनपू कार्य करतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, चिंता, मग हे सगळे जे आहेत ते काम करतात आहे आणि ते आपल्यामध्ये आहेत, ते आपल्याला अवगुण जे आहेत ते गुण वाटत आहे, ते वाटता कामा नये. म्हणून सद्गुरुचरणी ते आपल्याला सोडता आले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात गरिबीतून, अंधश्रद्धेतून, अज्ञानातून जर कर्म घडत असतील तर त्या कामीयाच्या कामाचा अतिरेक होतो, आणि ज्या वेळेला कामाचा अतिरेक होतो ना त्यावेळेला तिथे काय होतो समर्थ म्हणतात आहे की अतिरेक क्रोधाचा ज्यावेळी अतिरेक होतो त्यावेळी काय होतो, मग त्यावेळेला तिथे हिंसाचार पाहायला मिळतो, भांडण, तंटा, वादविवाद. म्हणजे क्रोध त्याला पण आपल्याला शांत करता आला पाहिजे. तसंच लोभाचा अतिरेक, लोभ अति पैसा, हे मला मिळावं ते मला मिळावं, मग सगळ्या भावकी बरोबर भावाभावांमध्ये भांडण, सख्खे भाऊ सख्खे वैरी, मग भावाभावांमध्ये भांडण, बहिणींमध्ये भांडण. म्हणजे कशाला हे, कोण कुठे घेऊन जाणार आहे, कोणासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे इथे राहणार आहे, तुम्ही गेल्यानंतर हे इथेच राहणार आहे, आपल्यासोबत नेणार आहोत का नाही. मग हे सगळं कशासाठी, हा भांडण तंटा कशासाठी. मग लोभाचा अतिरेक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतो, मग चोरी लबाडी अशा प्रकारे सगळं पाहायला मिळतं. मग समर्थ म्हणतात आहे की आपण मग नंतर सहज म्हणतो अति तेथे माती. मग ती कुठल्याही गोष्टीची असू द्या, अति तेथे माती. अरे आपण जरी जास्त केलं ना तरी जेवणाची सुद्धा नशा येते. म्हणजे समर्थ म्हणतात, आपण म्हणतो जास्त जेवण झाल्यामुळे लवकर झोप आली, झोप नाही, म्हणजे जास्त जेवण झालं ना, मग अति जर झालं तर मग त्याची सुद्धा काय होते, मग तसंच आहे. समर्थ म्हणतात मग अति जर झालं तर त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. म्हणून समर्थ म्हणतात जे आहे ते उत्तमरित्या जे आहे ते आपल्याला एकमेकांमध्ये देता आलं पाहिजे. म्हणून ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग सखा मानावा भगवंत, सखा मानावा श्री सद्गुरुनाथ. मग असं असलं पाहिजे माणसाने, शुद्ध पवित्र, म्हणजे प्रत्येक वागण्यातून बोलण्यातून शुद्धता दिसली पाहिजे, पवित्रता उमटली पाहिजे, प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. एवढं उत्तमाचं आपलं आचरण असावं. आपण जाताना सुद्धा आपल्या मागेही आणि आपल्या पुढेही आपली चर्चा झाली पाहिजे उत्तमाची. ती मनुष्य गेल्यानंतर, ती व्यक्ती गेल्यानंतरही तिची आठवण उत्तमच काढली गेली पाहिजे. म्हणजे तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं राहणं याच्यावर काय उत्तमाचा शिक्का लागला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की ही भूमिका जेव्हा आतमध्ये उभी राहते ना तेव्हा त्याची कृपा कळायला लागते. त्याच्यासाठी ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग हे कधी, जेव्हा त्याची कृपा दृष्टी होते ना त्यावेळीच हे होतं. मग तेव्हा त्याचा सागर कळायला लागतो. म्हणजे समर्थ म्हणतात मायेच्या बळे करी नसतवन, ऐसे वांछिल होते मन, माया झाली लज्जाय मन काय करू. मग माता मायेच्या बळाने त्याला प्राप्त करून घेता येत नाही. अहंकार, देहबुद्धी त्याला प्राप्त करून घेता येत नाही. त्याला सद्गुरु शरण, म्हणजे सद्गुरूंना शरण जावं लागतं, तेव्हा हा भाग सहज काढून मिळतो. म्हणून म्हटलंय नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. मग आता ज्याप्रमाणे त्या परब्रह्माला तसं ध्यानात धरता येत नाही, म्हणून लोक नाना प्रतिमा तयार करतात, नाना मूर्त्या तयार करतात. का, जास्त वेळ त्या भगवंताला मनात ठेवता येत नाही ना. मनात सगळं राहतं फक्त भगवंत सोडून. बघा तुम्ही, एखादी उत्तमाची गोष्ट आहे, सद्गुरुरायांची मूर्ती आहे, आपल्याला गणपतीची मूर्ती आहे, खूप वेळ तिच्याकडे बघत राहाल का नाही. बाकीच्या गोष्टींकडे आपल्याला बघायला टाईम आहे, मोबाईल घेऊन तासनतास यूट्यूबवर आपण रील बघत बसू, परंतु त्या भगवंताला पाहण्यासाठी पण तेवढे चर्मचक्षू लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की याचा अर्थ मूर्त्यांचे पूजन करतं, याचा अर्थ परमात्मा त्या मूर्तीसारखा आहे किंवा त्याचं ते रूप तसंच आहे असं अजिबात नाही. पण तो त्या रूपाने सुद्धा आहे, पण तो त्याच्याही पलीकडचा आहे, फक्त ध्यानात धरण्यासाठी, ध्यानात येण्यासाठी. म्हणून ध्यानमूलम सद्गुरुमूर्तीम, पूजामूलम सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुवाक्यम, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. म्हणून त्या परब्रह्माचं स्वरूप त्या प्रतिमेच्या रूपानं आपल्याला बनवावं लागतं. तसं या मायायोगे या देहातून श्री सद्गुरूंना मनुष्य असले तरी आपण काय करतो, ओळखू शकत नाही, पण आपल्यामध्येच ते वावरत असतात. मग मायेच्या भरोशावर त्यांचं स्तवन केल्याशिवाय पर्याय
नाही. म्हणून आता जसे असाल तसे असाल आणि जसे तुम्ही भेटाल तसे भेटा, दर्शन द्याल तसं दर्शन द्या. म्हणून सांगितले, आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हास्तवनी स्तवू आता. मग आपला भाव जसा असेल तसा भगवंत आपल्याला प्राप्त होतो. जसा आपला भाव असेल, जशी मागणी तसा पुरवठा. जशी तुम्ही मागणी कराल ना तसा तुम्हाला पुरवठा होतो. जे तुम्ही मागाल तेच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या पलीकडे मिळणार आहे का? मिळेल, पण मागितलं तर मिळेल. आपली मागणीच केवढी, ते मिळेल का? ते देतील का? मग 2 दिवसात मिळेल का? नाही. ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला मागायला शिका, सद्गुरूंना मागायला शिका. जे शाश्वत आहे त्याला मागायचं सोडून भौतिक सुखाच्या मागे आपण लागतो. म्हणून समर्थ म्हणतात की आपला भाव जसा असेल तसा भगवंत आपल्याला प्राप्त होत असतो. पण माझ्या अंतःकरणाकडे जशी सद्गुरूंची मूर्ती, जसं श्री सद्गुरूंचं रूप आहे त्याप्रमाणे मी सद्गुरूंचं, माझ्या गुरूंचं स्तवन करीत आहे, असं श्री समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा, विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू, तो या संपूर्ण सृष्टीचा सत्याधीश आहे. म्हणून त्याला राजा म्हटलेला आहे. सगळ्या विश्वामध्ये भरून उरलेला आहे. तरी देखील या विश्वाचं बीज, या विश्वाची निर्मिती त्याच्यापासून झालेली आहे. परमपुरुष नुसता मनुष्याचा नव्हे तर संपूर्ण 84 लक्ष जीवयोनीचा तो निर्माता आहे. म्हणून तो परमपुरुष आहे. मोक्षध्वजा, तो मोक्षाचं मूळ स्वरूप तोच आहे. दीनबंधू मात्र एवढा असून देखील जे का रंजले गांजले आहे त्यांना आपलंस करत राहिला तोच कार्याला येतो. मग तो सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्कृत्यांना शिक्षा करण्यासाठी आणि साधुजनांचा उद्धार करण्यासाठी तो कायम हजर आहे. म्हणून त्याला दीनबंधू असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुझी येणं अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्य प्रकाश अंधारे पळो न जाये. म्हणजे एकदा का त्याची कृपा झाली म्हणजे ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. काय म्हटलंय? एकदा का त्याची कृपा झाली की मग काय, या मायेच्या योगानं जे मनुष्याकडे उभं असलेलं चंचलपण आहे, त्या वृत्तीकडे उभं राहणारं सगळं दोष आहेत, सगळ्या भूमिका बाजूला करण्यासाठी सद्गुरूच पाहिजे. ते कार्य कसं करतो त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे ते कार्य कसं करतात, ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि अंधाऱ्या रात्री असलेला सगळा काळोख त्याच्या एका किरणाने क्षणार्धात बाजूला होतो, तसा या देहाकडे असलेलं सगळं अज्ञान या श्री सद्गुरु रूपात सूर्याच्या त्या प्रकाशरूपी ज्ञानानं एकदा का बाजूला झालं की आहे त्या ठिकाणी त्याला त्या प्रत्येक भूमिकेमध्ये विवेक सद्गुरू वाढवून देतात. सगळं तेच आहे. सद्गुरू काहीच बदलत नाहीत. सगळा संसार मनुष्याचा तोच आहे. परंतु श्री सद्गुरू चरण प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचा संसार हा दिव्य झालेला असतो. कारण तो दिव्यानं भक्षण करू लावणारा, दिव्यानं भक्षण करून लावणारे ते काय आहे? श्री सद्गुरू आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, आदित्य अंधकार निवारे परंतु मागू ते ब्रह्मांड भरे, निसी जाली या नंतरे पूर्व पुन्हा काळोखे. परंतु सूर्याला मात्र लिमिट आहे. दिवसभर प्रकाशमान असतो परंतु संध्याकाळी त्याचा अस्त होतो. परत सगळा अंधकार भरून जातो. परंतु श्री सद्गुरु कृपा मात्र तशी नाही. श्री सद्गुरु कृपा प्राप्त झालेला मनुष्य कायम त्या आत्मज्ञानाला, कायम त्या विवेकाला, कायम त्या सद्गतीला, कायम स्वरूपी सायोज्य मुक्तीला प्राप्त करून घेतो. आणि म्हणून म्हटलंय, ते मूळ तुटे उद्वेगाचे येऊ रीती. मग त्याच्याकडे असलेलं संपूर्ण उद्वेगाचं मूळ सद्गुरू काय करतात? छेदून काढतात. म्हणून मायेला कितीही त्या ठिकाणी वाईट म्हटलं तरी श्री सद्गुरूंनी ज्या अर्थी वेल छेदलेला असतो, तो घेवड्याचा असो किंवा मायेचा असो, तो मनुष्याचा उद्धार करण्यासाठी छेडलेला असतो. म्हणून समर्थ कृपेचा प्रसाद आपण अत्यंत आनंदाने स्वीकार करायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. कारण त्याचा चमत्कार गुणग्राहिक असं त्याचं बोलणं, त्याच्यामुळे आपल्याला समजतं आहे की परब्रह्म माझ्या भेटीला आलेले आहेत. मग जसं सुवर्णाचे लोह काही, म्हणजे सुवर्णाला कधी गंज लागत नाही, सुवर्णाचं कधी लोखंड होत नाही, तसं एकदा का मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, एकदा का मनुष्याला सत्य कळालं की मनुष्य पुन्हा असत्याच्या वाटेला जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की
समर्थांनी सांगितलं आहे की सद्गुरूंना भेटलेला सत्शिष्य ही सद्गुरू कृपा प्राप्त झाल्याशिवाय सत्शिष्य होतो त्या परब्रह्माचं असीम सामर्थ्य त्याला प्राप्त झालेलं असतं. परंतु म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की एवढं उत्तमाचं म्हणजे परीस आपणा ऐसा करीना सुवर्णे लोह पालटेना उपदेश करी बहुजना अंकित सद्गुरूचा म्हणून श्री सद्गुरू कृपा त्या परिसासारखी नाही. परीस लोखंडाचं सुवर्णात रूपांतर करतो, परंतु ज्या लोखंडाला सुवर्णात रूपांतर केलं ते सुवर्णे मात्र परत दुसऱ्या लोखंडाचं परत सोन्यात रूपांतर करू शकत नाही. परंतु श्री सद्गुरू आपल्याकडे कधी काही राखून ठेवत नाहीत. आपल्या सगळ्या शिष्यालाच ते सद्गुरू सगळं काही देऊन टाकतात आणि तो शिष्य इतरांना देखील उपदेश करतो आणि त्याच्या उपदेशामध्ये देखील श्री सद्गुरूंचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की केवढं म्हणजे समर्थांचं बघा, समर्थांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण भक्ती केली पाहिजे. आपल्याला सद्गुरू दर्शन देतात आहे कोणाच्या ना कोणाच्या रूपाने. आपल्याकडे परब्रह्म आहे, आपल्या परब्रह्माला आपली काळजी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की चुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टीस पडते महंताचे लक्षणा ऐसे वाटते अकस्मात. ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. म्हणजे तो दर्शन देऊन जातात, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थाने दिलेला आहे की सकळ अवगुणांमध्ये अवगुण वाटती आपले अवगुण वाटती गुण असं वाटता कामा नाही. आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुके नाकी. ढाळेची काम होते सदा. आता समर्थ म्हणतात ढाळेची काम होते सदा जे जपल्याने नव्हे सर्वदा. तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. म्हणजे ढाळेची काम होते सदा, जे काम नेहमी तेजस्वीपणाने अथवा तडजोडीने होते ते काम भिडस्तपणे अथवा जपून काळजीपूर्वक केल्यानेही होईलच असं सांगता येत नाही. म्हणून जे जपल्याने नव्हे सर्वता तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. म्हणजे ते केल्याने होईलच असं सांगता येत नाही. मग सहज जेव्हा काम होतं तेव्हा त्याच पेच प्रसंग अडथळे वगैरे आढळूनच येत नाही. म्हणून समर्थांनी पुढे दिले आहे एकासी अभ्यासिता नये एकासी स्वभावेची ये. ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. म्हणजे एखाद्याला खूप प्रयत्ननिशी जे काम करता येत नाही ते एखाद्याला अगदी सहजपणे स्वाभाविकरित्या जमतं. बघा एखाद्या आपला आता शाळेतच असताना बघा गणिताचा तास असतो किंवा गणित हा विषय आहे. मग गणित हा विषय जो आहे ते एखाद्याला बघा एखादं गणित आहे की ते 2 अंकीने एका अंकीला गुणणे. मग ते गुणाकार जो आहे तो एखाद्या व्यक्ती सहज पाडेपाठ असल्यामुळे तोंडपाठ सांगतो किंवा एखाद्या व्यक्तीला सहज ते लक्षात येतं की किती आहे 12 संग 72. एखादा व्यक्ती आहे तो करणार 12 गुणिले 6. मग 6 दुने 12 2 हातचाला 1 6 एके 6 आणि 2 8. म्हणजे समर्थ म्हणतात आहे म्हणजे 6 आणि वरती 1 7. मग समर्थाने सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला सहज कळतं. सहज म्हणजे त्याला सांगायची गरज नाही, बघता बघता तो गणित सोडवू शकतो. एखाद्या व्यक्तीला ते करावं लागतं सोडवावं लागतं. म्हणजे एखाद्याला जमतं एखाद्याला जमत नाही. ज्याच्या त्याच्या कृतीनुसार आहे. म्हणजे सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही. म्हणून समर्थांनी इथं दिलेलं आहे की काय सांगितलेलं आहे कासी अभ्यासिता नये. एखाद्याला प्रयत्न करून अभ्यास करून सुद्धा येत नाही. एकासी स्वभावाची ये. म्हणजे त्याच्या स्वभावातच आहे स्वाभाविकरित्या त्याला सहजच येऊन जातं जमतं. ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. हा कोणाचा महिमा आहे त्या भगवंताचा महिमा आहे. तो कसा कळेना म्हणजे तो कसा आणि का हे कळूनच आपल्याला येत नाही. म्हणून पुढे दिलंय समर्थाने मोठी राजकारणे चुकती राजकारणे वेडे लागती. राजकारणी वेढा लागती नाना चुकीची फजिती चहूकडे. मग एखाद्याला खूप प्रयत्ननिशी जे काम करता येत नाही ते एखाद्याला अगदी सहजपणे स्वाभाविकरित्या जमतं. असा हा भगवंताचा महिमा आहे. तो कसा काय ते कसं काय कळलेलं नाही. म्हणजे राजकारणात जशी एखादी मोठी चूक झाली तर त्या राजकारणाने अनेक माणसे वेढली जातात संकटात सापडतात. पण या चुकीमुळे चहूकडे
नाना प्रकारे काय होते, फजिती होते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की त्यासाठी समर्थ म्हणतात आहे, सहज जमण्यासाठी हे कसं काय आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणजे हे कसं काय, एखाद्याला सहज जमतं, एखाद्याला जमत नाही. तसंच आहे समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी म्हणून पुढे दिलेलं आहे. एखादा म्हणतोय मी दिवसभर काम करते आहे. समजा एखादी गृहिणी आहे किंवा एखादी जॉबवाली माणसं आहे, ती म्हणतात आहे की मी एखादी घरातली व्यक्ती आहे जी म्हणते दिवसभर माझी कामं संपत नाही, आणि एखादी बाहेर जाऊन ऑफिसमध्ये जाऊन मुलाबाळांचं करून सकाळी उठून सगळं आवरून ती ऑफिसमध्ये जाते, तिथलं काम करते, संध्याकाळी येऊन सुद्धा ती भगवंतासाठी वेळ काढते, भगवंतासाठी जाते, भगवंतासाठी म्हणजे भगवंतासाठी ती वेळ देते आहे, उपासना करते आहे. परंतु जिला वेळ आहे ती म्हणते आहे मला वेळ नाही. म्हणजे एखाद्याला सहज जमतं आहे आणि एखादं कारण सांगत बसत आहे. मग तसं होता कामा नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे. समर्थ पुढे सांगतात, या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाय, उपायाचा अपाय चुकता होये. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना, खवळला अभिमान गळेना दोहीकडे. म्हणजे या कारणे चुकू नये, मग या कारणे चूक होऊ नये म्हणून उदंड उपाय करावेत, आणि चूक झाली तर उपायाचा अपाय होतो. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना. काय चुकलं हेच आपल्याला कळत नाही. ज्या माणसाची राजकारण चालू असतं त्याचं मन काही केल्या वळत नाही. आणि मग समर्थ म्हणतात, मनुष्याचे मनची वळेना, खवळला अभिमान गळेना दोहीकडे. एकदा का अभिमान खवळला, आहे तो, एकदा का अभिमान ताठा त्याच्यामध्ये आला की त्याचा अभिमान सहसा काही केल्या तो काय होतो, थंड होत नाही. मग अभिमान खवळतो, तो काही केल्या मात्र कमी होत नाही. म्हणून पुढे दिलंय, अवघे फडची नासती, अवघे फडची नासती, लोकांची मने भंगती, कोठे चुकते युक्ती काही कळेना. मग त्यामुळे सगळं राजकारण काय होतं, बिघडतं. सर्व लोकांची मनं दुखावली जातात, आणि तरी युक्तीत कोठे चूक होतं हे मात्र काही कळत नाही. म्हणून म्हटलंय, व्यापे विन आटोप केला, तो अवघा घसरतची गेला, अकलेचा बंद नाही घातला दूरदृष्टीने. म्हणजे व्याप सांभाळता येत नसताना तू जो खटाटोप केला, व्यापे विन आटोप केला, आपल्याला माहित आहे ते करायला आपल्याला वेळ नाही, तरी सुद्धा व्यापे विन आटोप केला, तो अवघा घसरतची गेला. म्हणजे तो खटाटोप जो आहे तो सगळा घसरत गेला. अकलेचा बंद नाही घातला दूरदृष्टीने. म्हणजे दूरदृष्टीने अकलेचा पायबंद घातला नाही. दूरदृष्टीने कळलं पाहिजे, आधी सगळ्याची आपल्याला कल्पना आली पाहिजे, आधी सगळं कळलं पाहिजे की कुठं आपण फसणार आहे याची आपल्याला पूर्व कल्पना असली पाहिजे. म्हणजे ते सगळं नियोजन आपलं असलं पाहिजे. उगाच आपला व्याप वाढवत चाललो आहे, जिथे आपल्याला काहीच कळत नाही, काही कळणार नाही, तिथे जर व्याप वाढवत बसलो तर ते शक्य होणार नाही, त्याच्यामध्ये आपण अडकून पडणार. म्हणून दूरदृष्टीने ते अभ्यासता आलं पाहिजे, दूरदृष्टीने त्याचा अभ्यास करता आलं पाहिजे, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, एखादे मनुष्य ते सिळे, त्याचे करणेची बावळे, नाना विकल्पाचे जाळे करून टाकी. मग एखादं मनुष्य जे ते आहे, एखादे मनुष्य ते सिळे म्हणजे एखादा माणूसच उत्साहरहित असतो. मनुष्य ते सिळे, त्याला उत्साहच नाही. म्हणजे एवढं सगळं काम आहे घरात, एवढा सगळं वातावरण आहे, एवढा लग्न समारंभ आहे, घरात एवढी लगबग आहे, येणं जाणं चालू आहे, सगळी मंडळी आलेली आहेत, एवढा उत्साहाचं वातावरण आहे, सगळे हसतात आहे, बागडतात आहे, खेळतात आहे, आपल्या कामात मग्न आहेत मस्तपैकी. म्हणजे सगळं वातावरण अगदी जल्लोष आहे, तरी पण ह्याच्या चेहऱ्यावर हसू नाही. मग कसं करणार? मग तसंच समर्थ म्हणतात, एखादे मनुष्य ते एखादा माणूस उत्साहरहित असतो, त्याचे कारणची बावळे, कर्तृत्वही नसतो, नाना विकल्पाचे जाळे करून टाकी. पण सर्व करणं बावळटपणाचं असतं, सगळं आहे त्याच्याकडे, करतो तो, कर्तृत्व आहे त्याच्याकडे, परंतु सगळं बावळटपणाचा त्याच्याकडे खेळ आहे. त्यामुळे तो कामात घोटाळ्याचे जाळेच निर्माण करतो. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ते आपण अशी उकलेना, दुसऱ्यास काहीच कळेना.
नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई. मग ते आपणाशी उकले ना, ते त्यालाही उकलत नाही, म्हणजे कळत नाही. दुसऱ्याच काहीच कळेना, दुसऱ्याला सुद्धा कळत नाही. त्याला स्वतःला कळत नाही ते नाही, पण दुसऱ्याला सुद्धा ते काही कळत नाही. नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई. आणि विकल्पामुळे नाना कल्पना मात्र थैमान घालतात. म्हणजे विकल्प आल्यामुळे नाना कल्पना, आपण त्याचा संदर्भ कुठेही लावून तयार होतो. म्हणजे असं असेल, तसं असेल, त्याला दुःख असेल, नाही, ते नाना विकल्प येतात आणि त्यामुळे मग ते सगळं बिघडून बसतं. मग थैमान घालतात या सगळ्या कल्पना. म्हणून त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की हे एवढं सगळं आहे, एवढं सगळं त्याला होतं आहे, पण त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, त्याच्या मनातील त्या गुप्त कल्पना कोणाला कशा कळाव्यात, कोणे येऊन आटोपाव्या, त्यांना कोण कसं आवरणार, कोणाला सांगितल्याशिवाय ते कळणार नाही. आणि दुसरा मनुष्य येऊन ते कसं आवरणार आहे, त्याला कसं कळणार आहे त्या गुप्त कल्पना, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. आता समर्थ म्हणतात आहे की दुसऱ्याच्या मनाचं आपण कसं सांगावं, दुसऱ्याच्या मनात काय आहे, तो कशावरून बोलतो आहे, कसं ओळखणार, कसं सांगणार. मग ते समर्थ म्हणतात ज्याच्या त्याने, म्हणजे बळकट बुद्धी करून ज्याच्या त्यानेच ते आवरल्या पाहिजे, ज्याच्या त्याने त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे की आपल्याला इथून सुटायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये अडकायचं नाही, कारण मी याच्यामध्ये अडकत चाललेलो आहे, मला याच्यामधून सुटायचं आहे. मग ज्याच्या त्याने ते कराव्या बळकट बुद्धी. बळकट बुद्धीने ते सगळं ज्याचं त्यानं आवरलं पाहिजे, कारण दुसऱ्याला सांगितल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात ज्यासी उपाधी आवरेना, तेने उपाधी वाढवाविना, सावचित्त करून या मना समाधाने असावे. म्हणजे ज्यासी उपाधी आवरेना, ज्याला उपाधी आवरणे जमत नसेल, तेने उपाधी वाढवाविना, म्हणजे त्याने उपाधी वाढवूच नाही. ज्याला व्याप जमत नाही आहे, ज्याला पुढे जाऊन ते जमणार नाही, त्याने कशाला वाढवाव्या. आपल्याला जेवढं जमतं, आपल्याला जेवढं पेलतं तेवढंच आपण करावं, त्याच्या पलीकडे करू नये. म्हणून ज्यासी उपाधी आवरेना, तेने उपाधी वाढवाविना, सावचित्त करून या मना समाधाने असावे. मग ज्याला उपाधी आवरणे जमत नसेल, त्याने उपाधी वाढवूच नये, आपलं मन स्वस्थ ठेवून त्याने समाधानाने राहावं. कशाला उपाधीमध्ये पडावं, दुसऱ्याचं बघून का नाही, उपाधीमध्ये अडकू नका. दुसऱ्याचं बघून उपाधीमध्ये अडकणं चांगलं नाही. मग आपल्याला जमत नाही ना, मग त्याच्यामध्ये आपण पडून उपयोग नाही. समाधानाने राहा, सावचित्त करून या मना समाधाने असावे. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसुमुसीचे. म्हणजे कुसुमुसेची, म्हणजे ज्याला उपाधी आवरणं जमत नसेल, त्याने उपाधी वाढवूच नये. ज्याला जे जमत नाही त्याच्यामध्ये का आपण डोकं घालावं, त्या उपाधीमध्ये का अडकावं. एखादा अहंकार आलेला आहे, माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे, पण त्याला ते जमतच नाही आहे, मग काय फायदा आहे. म्हणून कशामध्येही अडकू नये. जे दिलं आहे ते सद्गुरुनायांनी उत्तमाचं, आपल्याला परब्रह्माने जे दिलेलं आहे आयुष्य, ते उत्तमाने जगावं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यावं. समाधानाने जगा, त्या उपाध्यामध्ये कशा अडकून बसता आहेत. म्हणून धाव धाव उपाधी वेष्टी, घाई गर्दीने काम करू लागलं की ती उपाधी वेढून टाकते. म्हणजे ते मलाच मिळालं पाहिजे, माझंच नाव आलं पाहिजे, मीच केलं पाहिजे, असं करून करून सगळ्या गोष्टीला धावतो आणि मग स्वतः काय होतो, मागे राहतो. म्हणजे हे मी केलं पाहिजे, ते मी केलं पाहिजे, सगळ्यांवर त्याचा अधिकार, म्हणजे मी सगळं करणार, मी सगळं केलेलं आहे, आणि त्या उपाधीमध्ये तो अडकून बसतो. मग घाई गर्दीने ती कामं करू लागतात आणि ती उपाधी वेढून टाकते. मग कामाचा विचका होतो आणि त्यामुळे तो स्वतःही कष्टी होतो. आपण कष्टी लोकही कष्टी, त्यामुळे काय होतो, स्वतःही कष्टी होतो आणि इतरांनाही तो कष्टी करतो. मग समर्थ म्हणतात हे कामा नाही गोष्टी कुसुमुसेची, म्हणजे इतरांनाही तो कष्टी करतो, अशा रीतीने चरफडत काम करणं चांगलं नाही. तुम्हीही समाधानाने आनंदाने जगा आणि दुसऱ्यांनाही जगून द्या. म्हणून समर्थ म्हणतात आहे की धाव धाव उपाधी बेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, असं करावं का नाही. म्हणून पुढे म्हटलंय लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला,
व्यर्थची केला गलबला कासयासी. म्हणजे लोक बहुत कष्टी झाला, त्याच्या या घाई गडबडीने घाई गर्दीने एवढं त्याने सगळं केलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय झालं की अनेक लोक कष्टी झाले, स्वतःही कष्टी झाला आणि इतरांनाही कष्टी केलं. सगळ्यांच्या आधी याला करायचं आहे, म्हणजे उपाधी मी केलं, मी सगळ्यात पहिलं केलं, मी हे आणलं, मी ते आलं. त्या उपाधीच्या नादामध्ये तो स्वतःलाच विसरून बसतो, स्वतःही कष्टी होतो आणि दुसऱ्यांनाही कष्टी करतो, आणि त्या घाई गर्दीमध्ये ते काम काही योग्य होत नाही, त्या कामाचा विचका होतो, त्यामुळे तो कष्टी होतो आणि इतरांनाही कष्ट करतो, कष्ट देतो. मग अशा रीतीने चरफडत काम करणं काय होतं, चांगलं नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला कासयासी. मग अनेक लोक ह्याच्यामुळे काय झाले, कष्टी झाले, स्वतःही करणाराही अत्यंत त्रासला, तोही कष्ट, त्यानेही कष्ट केल्यामुळे त्यालाही कष्ट झाले भरपूर आणि दुसऱ्यालाही त्याने त्रास दिला. मग हा सगळा गलबला कशासाठी केला, व्यर्थची केला गलबला कासयासी, एका उपाधीसाठी केला. हो, कशाला करायचं, उपाधीसाठी एवढं सगळं केलं, पण स्वतःच कष्टी झाला, काही गरज नाही. तुमचं मन स्वच्छ, आनंदी, निखळ, सगळ्यांबद्दल उत्तमाचे विचार आपल्या मनात असले की सगळं काही आपल्याला उत्तमाचंच मिळेल. म्हणून समर्थ म्हणतात, असो उपाधीचे काम ऐसे. काय म्हटलंय, उपाधीचं कामच असं असतं, काही बरे काही कानोसे, काही बरं असतं, काही त्रासदायक असतं, सकळ समजून ऐसे वर्तता बरे. हे सगळं आधी समजून घेऊन त्याप्रमाणे वागावं म्हणजे बरं, असे उपाधीचं म्हणजे असंच उपाधीचं काम असतं. मग सकळ समजून ऐसे वर्तता बरे, सगळं समजून घ्यावं आणि उत्तमाचं आपण वागावं. लोकापासी भावार्थ कैचा, आपण जगवावा तयांचा, सेवट उपंढर कोणाचा पडोची नये. म्हणजे लोकांपासी भावार्थ कैचा, लोकांचा भावार्थ कसा आहे हे जाणून आपण जगवावा तयांचा, हे जाणून त्यांना त्याप्रमाणे चेतवावं लागतं. सेवट उपंढर कोणाचा पडोची नये, शेवटी कोणाचाही दंभस्फोट फजिती होऊ देऊ नये. आणि म्हणून पुढे म्हटलंय, अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुणी हे काहीच न लगे, नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये. मग अंतरात्म्याकडे सकळ लागे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे लागतात, अंतरात्म्याकडे लागतात, आतमध्ये लागतात, मनाला लागतात, या सगळ्या गोष्टी अंतरात्म्याला लागतात. म्हणून समर्थ म्हणतात, निर्गुणी हे काहीच न लगे, निर्गुणाकडे हे काहीच लागत नाही, कारण त्याच्याकडे काही गुणच नाहीत, तो काही स्वतःकडे ठेवत नाही. नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये, नाना प्रकारीचे धोके सगळे चंचळामध्ये काय असतात, चंचळामध्येच असतात. हे निर्गुणी लोकांकडे नाही, हे चंचळाकडे, निर्गुणी जे आहेत त्याच्याकडे, त्याला ते काहीच लागत नाही, हे चंचळामध्ये हे सगळे धोके लागतात. म्हणून समर्थ म्हणतात, शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निच्छळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. मग समर्थ म्हणतात आहे, शुद्ध विश्रांतीचे स्थळ. सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की हे सगळं जे आहे ते बरोबर आहे, ही उपाधी, हे सगळं जे दिलेलं आहे ते सगळं समर्थ म्हणतात एका बाजूला, आणि शुद्ध विश्रांतीचे स्थळ हे सगळं बाजूला ठेवून आपल्या विश्रांतीचं स्थळ, शुद्ध विश्रांतीचं स्थळ एकच आणि एकच आहे, एक निर्मळ, ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. म्हणजे एक निर्मळ निश्चळ परब्रह्म हे शुद्ध विश्रांतीचं स्थळ आहे, तेथे सगळे विकार निर्विकार होऊन जातात. तिथे कुठलाही विकार तिथे थांबत नाही, म्हणजे तिथे तो विकार जो आहे तो आपोआप निर्विकार होऊन जातो. आणि म्हणून सांगितलंय, उद्वेग अवघे तुटोनी जाती मानसी. काय म्हटलंय समर्थांनी, उद्वेग अवघे तुटोन जाती मनासी वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेक सांभाळावी. मग हे सगळा उद्वेग काय होतो, हळूहळू सगळा उद्वेग हा नष्ट होतो, सगळी उद्वेग चिंता नष्ट होतात, मनाला विश्रांती लाभते. अशी ही दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेकाने जतन करावी, विवेकाशिवाय ती आपल्याला मिळू शकत नाही. जोपर्यंत विवेक आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण परब्रह्माला ओळखू शकत नाही. विवेकाने हे सगळं केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात,
उद्वेग अवघे तुटून जाती. हे सगळं उद्वेग आहे तो सगळं अवघा तुटून जाईल. मनासी वाटे विश्रांती. मनासी म्हणजे मनाला विश्रांती लाभते. ऐसी दुर्लभ परब्रह्मस्थिती. ही दुर्लभ जी परब्रह्मस्थिती आहे ती विवेके सांभाळावी, विवेकाने आपण जतन करावी. आणि म्हणून पुढे म्हटलंय, आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला उपाधी मुळातच नाही. आपण कुठल्याही उपाधीमध्ये अडकू नये. मला उपाधी नको, मला फक्त माझा परब्रह्म पाहिजे. मला उपाधीमध्ये अडकायचं नाही. ऋणानुबंधे मिळाले सर्वही. ऋणानुबंधाने एकमेकांच्या गाठी पडतात. सगळं भेटतं, कुणी येवो वा जावो त्याची पर्वा नाही. असं व्हायला पाहिजे. म्हणजे आपणास उपाधी मुळी नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. म्हणजे सगळं एकमेकांच्या गाठी पडतात, सगळं भेटतात. मग हे उपाधी मुळातच नाही आहे. ऋणानुबंधाने एकमेकांच्या गाठी पडतात. कुणी येवो वा जावो त्याची पर्वा आपल्याला नाही. असं व्हायला पाहिजे. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बसला. म्हणजे ज्याला उपाधीचा कंटाळा आलेला आहे, ते जो उपाधीमध्ये अडकला, मग त्याला समजलंय की ही उपाधी काही नाही. या उपाधीमध्ये आपल्याला अडकता कामा नये. आपल्याला फक्त परब्रह्म पाहिजे. मग समर्थ म्हणतात, हे सगळं उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलबला कासयासी. जो उपाधीला कंटाळतो तो स्वस्वरूपी निवांत होऊन राहतो. जो आपल्याला आटोपत नाही असा गलबला व्याप कशासाठी हवा? या उपाधीमध्ये आपल्याला का अडकायचं आहे? आपल्याला एकच पाहिजे, आपलं ध्येय. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपलं एकच ध्येय, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि परब्रह्म भेटी आपल्याला व्हावी. साक्षात सद्गुरूंची भेट आपल्याला व्हावी. माझ्या सद्गुरूंचे चरण मला दिसावेत. माझ्या सद्गुरूंचे चरण अखंड नामस्मरण शेवटच्या क्षणापर्यंत अंतरी निवेदन आपलं असलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत तुझं नाम या मुखातून निघालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ, जेणे करिता विश्रांती वेळ आपणासी फावे. माणसाने काही गलबला तर शांत राहून काही काळ कंठीत जावा. यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळतो. आणि म्हणून उपाधी काही राहित नाही. उपाधी राहते का? नाही. उपाधी काही राहत नाही. समाधान एवढे थोर नाही. समाधाना एवढे थोर नाही. नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. म्हणजे समर्थ म्हणतात, शेवटच्या ओळीमध्ये समर्थाने दिलंय की उपाधी काही राहत नाही, उपाधी काही टिकू शकत नाही. ती कशी आहे? अशाश्वतच असते. मग समाधाना एवढे थोर नाही. समाधानासारखे एक श्रेष्ठ दुसरं काही नाही. समाधान ठेवा. प्रत्येक गोष्टी समाधान असलं पाहिजे. जर समाधान असेल तर आपल्याला कुठलंही काही आपल्याला लागणार नाही. कुठल्याही उपाधीमध्ये, कुठल्याही चिंतेत आपण अडकणार नाही. दुसऱ्याचं बघून आपल्याला दुःख जास्त होतं ना, मग आपल्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघा आणि आपण किती उत्तमाचे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, उपाधीमध्ये अडकू नका. ती अशाश्वतच आहे. कारण समाधानासारखं दुसरं श्रेष्ठ काही नाही. नरदेह काय वारंवार मिळतो का? नाही. नरदेह काही वारंवार आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो काही काळ आपल्याला मिळालेला आहे, जे काही आयुष्य सद्गुरूने आपल्याला दिलेला आहे, म्हणून आयुष्यातील राहिलेला काळ तरी सार्थकी लावावा आणि शाश्वत समाधान प्राप्त करून घ्यावं. कारण नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. नरदेह ही आपल्याला लागलेली लॉटरी आहे. मनुष्य देह हा मिळालेली आपल्याला लॉटरी आहे आणि त्या लॉटरीचं सोनं करणं, लॉटरीचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उपाधी काही राहत नाही. समाधाना एवढे थोर नाही. समाधाना एवढे थोर नाही. नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.